गौतम ऋषीने इंद्रदेवाला आईला शाप दिला. मग त्याने चंद्रदेवानं इंद्रदेवानं प्रश्न केली महादेवाची. त्याने महादेव स्थापना प्रश्न करून घेतली. मग तिने ते शापातून मुक्त झाले. मग तेव्हा महादेव चंद्रेश्वराचं मंदिर असं नाव पडलं. शिवाय विक्रमराजे साडेसाती सुटली. विक्रमराजेची ओके साडेसाती सुटली. ते नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं चांदवड सिरीजच्या दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, जो आहे श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड. आणि जर तुम्हाला या आधीचा व्हिडिओ श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड हा बघायचा आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. श्री क्षेत्र चंद्रेश्वरी म्हणजेच श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर देवस्थान. हे मंदिर चांदवड गावात मुंबई आग्रा महामार्गाजवळच्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असलेले चंद्रेश्वर गडावर आहे. प्राचीन काळात जेव्हा गौतम ऋषींनी अहिल्या, इंद्रदेव व चंद्रदेव यांना श्राप दिला होता, त्यावेळी चंद्रदेवांनी येथे भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून शिवशंभूला प्रसन्न केले होते. आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीने चंद्रदेवाला या श्रापातून मुक्त केले होते. त्यावेळी चंद्रदेवांनी या गडावर महादेव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने एक शिवलिंगाची स्थापना केली. तेव्हापासून या मंदिराला चंद्रेश्वर महादेव या नावाने ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिराच्या गर्भगृहात तुम्हाला उजव्या बाजूला एक नळ दिसत असेल. त्यातून पाणी घेऊन तुम्ही महादेवाला जल अर्पण करू शकता. गौरी समेत गिरीश शिवा परवास चिदंबर नायक तुंबुरु नारद सेव्य शिवा आहार प्रिय अष्टदिगेश्वर योगी हृदय प्रिय वास शिवा. आता आपण श्री चंद्रेश्वर मंदिराचा पुरातन इतिहास येथील गुरुजींकडून ऐकूया. गौतम ऋषीने इंद्रदेवाला आईला शाप दिला. मग त्याने चंद्रदेवानं इंद्रदेवानं प्रश्न केली महादेवाची. त्याने महादेव स्थापना प्रश्न करून घेतली. मग तिने ते शापातून मुक्त झाले. मग तेव्हा महादेव चंद्रेश्वराचं मंदिर असं नाव पडलं. शिवाय विक्रमराजे साडेसाती सुटली. विक्रमराजेची ओके साडेसाती सुटली. त्यालाच गाणं आकारलेलं चंद्रशेखर राजाच्या घरी चंद्रशेखर राजाची नगरी होती. तर मग त्याला त्या घाणं हाकता त्याचे लुंड व्हायला होतं पार. तर मग त्याला हाकता त्याला दिवे लागली. रावणबाग दीप गायली त्याला दीप गायली त्याला दिवे लागले. तर मग चंद्रशेखर राजानं त्याची कन्या त्याला दिली. त्याच्या जगलीला लागली. मग तेव्हा चंद्रशेखर राजाची ही नगरी असं चंद्रेश्वर मंदिराचं नाव पडले. अच्छा असं. मग नंतर दयानंदजी महाराजांना त्याचा सत्कार झाला. मग ते मध्ये बाळेल होतं सत्कारी पिंड शेणमातीत बुजली होती. मग त्याने सत्कार झाल्यामुळं त्यानं शेणमातीतून काढली. म्हणजे म्हणजे त्याने उद्धार केला. अच्छा असं आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. नवरात्री, सप्तशती पूजन, गुरुपौर्णिमा, रामनवमी अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांनी हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. हजारो वर्षापूर्वी राजा चंद्रसेन याची तांबलीदापूर ही राजधानी होती. आणि तीच तांबलीदापूर म्हणजेच आजची चांदवड नगरी. काही कथांच्यानुसार राजा चंद्रसेन भगवान शंकराचा भक्त होता व त्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवून येथे
या मंदिराची उभारणी केली. विक्रमराजाला 7.5 लागल्यानंतर विक्रमराजाने याच मंदिरात महादेवाची तपश्चर्या केली व महादेवांनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याची 7.5 दूर केली. राजा विक्रमाची तपश्चर्या पाहून राजा चंद्रसेन त्याची कन्या चंद्रकला हिचा विवाह राजा विक्रमासोबत याच मंदिरात लावला आणि येथूनच ते दोघे उज्जैनला गेले अशी नोंद आढळते. हे देवालय प्राचीन काळी मोठी तपोभूमी होती. मोठ्या मोठ्या संतांनी ऋषींनी येथे वास्तव्य केले आहे. इसवी सन 1600 ते 1700च्या दरम्यान मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या साहाय्याने या धामाचा विध्वंस केला गेला. येथे असलेल्या देवांची मंदिरे नष्ट करण्यात आली. या विध्वंसानंतर काही काळ या देवालयावर अवकाळा पसरलेली होती. कालांतराने भ्रमंती करत करत स्वामी दयानंदजी महाराज चांदवड येथे आले. त्यांना भगवान शंकराने स्वप्नात येऊन या धामाचा दृष्टांत दिला. स्वामींनी येथील शंकराची पिंड शेणामातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली व या पुरातन धामाचा गावकऱ्यांच्या व शीश विद्यानंद महाराज यांच्या मदतीने जीर्णोद्धार केला. दयानंद स्वामींनी सुमारे 65 वर्ष चंद्रेश्वर भगवान व माता चंद्रेश्वरीची सेवा केली आणि आराधना करत करत त्यांनी या धामाला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्यानंतर द्वितीय महाराज स्वामी विद्यानंद महाराज यांनी 35 वर्ष सेवा केली. त्यांच्या पश्चात स्वामी बन्सीपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी जयदेवपुरीजी महाराज येथील कारभार पाहतात. जयदेवपुरीजी महाराजांनी विद्यानंद महाराजांची समाधी व हनुमान मंदिराची निर्मिती केली. ऋषीमुनींच्या तपश्चर्याने तसेच प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तपोभूमीत विक्रमराजाचा उद्धार झाला. अशा या चंद्रेश्वराला कोटी कोटी प्रणाम. ओम चंद्रेश्वराय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.